छान आहे, कसं आहे दादा? एकदम छान, गोड एकदम. ही 800 रुपये डझन, ही 250 ग्रॅमच्या वर. 100% आंबो खराबच निघतलो. फुले काजू पण आहेत. तर कपाळावरून घेऊन जाणारे पेटी येते भैया, यूपी बिहारचे भैया पण सांगतात, अरे त्याका विचारतलो आम्ही, अरे भैया किधर का आम है, तो सांगतो देवगड. देवगड में का तर काय माहित नाही. काय नाही. हात जोडून विनंती करतो की आपल्या माणसांकडनंच तुम्ही घ्या, बाकी इतर ठिकाणी नका जाऊ. आपल्या मराठी माणसांना पुढे करा तुम्ही. एकदम केसरी रंग हा. प्युअर केसरी रंग केसरी एकदम. रंग. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, एप्रिल आणि मे महिना आला की सर्वांनाच आवड पडते ती म्हणजे देवगड हापूस आंब्याची. आणि मग प्रश्न पडतो, देवगडचा अस्सल हापूस आंबा हा घ्यायचा कुठून? तर जसं की सर्वांना माहिती आहे, मी सुद्धा प्रॉपर देवगडचा आहे. तर त्यामुळे आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आलो आहोत आचरेकर बंधूंकडे. आचरेकर म्हणजे देवगडातले आहेत, ते तुम्हाला कळलंच असेल. इथे जे आहेत ते आपल्याला प्रॉपर आणि अस्सल देवगडचे हापूस आंबे पाहायला मिळतील. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळेल, आज भाव काय चालू आहे आता अस्सल देवगड हापूस आंब्याचा, पुन्हा अस्सल आंबा जो आहे तो कसा ओळखावा आणि आंब्यांचे किती प्रकार आहेत ते सुद्धा पाहायला मिळतील. आणि त्यासोबत इतर जे आहे ते आपल्या कोकणातली जे मेवा आहे, कोकण मेवा आहे, ते सुद्धा पाहायला मिळेल. पण तुम्हाला यायचं कुठे? तुम्हाला यायचं आहे ठाण्याला. ठाणे स्टेशनपासून अगदी 4 ते 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. लँडमार्क सांगायचं झालं तर बघा, सत्यम कलेक्शन आहे. सत्यम कलेक्शन एक्झॅक्ट ऑपोजिटला आचरेकर बंधू पाहायला मिळेल. आणि इकडे तुम्हाला येऊन तुम्ही इथे आंबा घेऊ शकता. तुम्हाला आंब्यांसोबत ओले काजूसुद्धा मिळतील. आणि खास करून अक्षय तृतीयेनिमित्त खास ऑफरसुद्धा चालू आहे. पूर्ण पत्ता वेळ कॅप्शनमध्ये दिलेली आहे, तर नक्की चेकआउट करा. विदाऊट स्किप करता हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत नक्कीच बघा. नमस्कार, मी सिद्धेश आचरेकर आणि ही माझी पत्नी सिद्धी आचरेकर. नमस्कार ताई. नमस्कार. तर यंदा हे आमचं 6वं वर्ष आहे. घंटाळी रोड, घंटाळी मंदिर रोड, घंटाळी चौक, ठाणे नौपाडा या इथे आपण आंब्याचा स्टॉल लावतो दरवर्षीप्रमाणे. सो हे यावर्षी हा आमचा 6वं वर्ष असा बरोबर नित्यनियमाप्रमाणे. आणि ह्यावर्षी विषय असो हा की खरा सांगू तर जानेवारीमध्ये, जेव्हा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही गेलेलो, हां, तर तुम्ही बघशात अख्ख्या कोकण पट्ट्यामध्ये, देवगड पट्ट्यामध्ये, मालवण देवगड म्हणा, सगळ्या पूर्ण देवगड पट्ट्यामध्ये आंब्याच्या झाडांका मोहर, म्हणजे मी बघून इतकं खुश झालेलो आहे ना, एवढं मोहर होतो की अक्षरशः पाना दिसाना होती झाडांका. यावर्षी दुप्पट उत्पन्न होईल असं म्हणजे अक्षरशः, म्हणजे तो मोहर जर फेब्रुवारी महिन्यात जर तो जळून काळो नसतो पडलो ना, तर यंदा अक्षरशः ना म्हणजे ढिगाणी आंबो होईल असो, ढिगाणी. त्या निसर्गाच्या पुढे काय आपण कोणीच काही करू शकणार नाही. काय चालूच नाही. आज त्याचा झाला असा की फेब्रुवारी महिन्यामध्ये अचानक थंडी वाढली, थंडी कमी झाली, अचानक उष्णता वाढली. अच्छा. या क्लायमॅटिक कंडिशनमुळे की नाही, तो जो मोहर होतो जानेवारी महिन्यातलो सगळं, तो टोटल जळून काळो पडलो आणि तो सगळं मोहर जळान गेलो. त्याच्यामुळे आंबो ह्या वर्षी, म्हणजे दरवर्षीच्या कंपॅरेटिव्ह ह्या वर्षी आंबो फक्त 20 ते 25% असा अख्ख्या देवगड पट्ट्यामध्ये, प्रॉपर देवगडचो. रत्नागिरी आम्ही ठेवणार नाही, पण रत्नागिरीत आंबो असा देवगडपेक्षा जास्त, पण रत्नागिरी तर कमी आहे. कारण ह्योच क्लायमेटचो फटको किंवा निसर्गाचो फटको, नैसर्गिक फटको रत्नागिरी केव्हा लागलेलो नाही असं नाही, पण देवगडमध्ये जास्त लागलो. त्याच्यामुळे देवगड पट्ट्यात आंबो म्हणजे अक्षरशः आजच्या तारखेक तुम्ही देवगडात जाऊन बघशात तर आजच्या तारखेक अशी कंडिशन आहे की आंबो झाडाक शोधून काढूचो लागता, अशी कंडिशन आहे यावर्षी. आणि लोकांका वाटतं, लोक सांगतात, आमच्याकडे कस्टमर येऊन सांगतात की अरे APMC मार्केटला अमुक आंबा आला, एवढा आंबा आला, तेवढा आंबा आला, रेट घसरले. पण जो खरं कोकणी माणूस हा, जो कोकणात राहणारो माणूस हा किंवा कोकणात जाणारो येणारो माणूस हा, ज्याला कोकणातली माहिती आहे, त्या माणसाक जर तुम्ही विचारसात तर आंब्याची खूप बिकट परिस्थिती आहे सध्या यावर्षी देवगड पट्ट्यामध्ये. आणि तुम्ही म्हणशात APMC मार्केट किंवा वाशीचा, तर वाशीमध्ये मी तुमका सांगतोय, रोज जो 100% आंबो येता त्याच्यामध्ये फक्त 10% देवगड, 10% रत्नागिरी आणि बाकी 80% आंबो कर्नाटक. हां, ह्यो कर्नाटक, केरळ, आंध्रा सगळा मिक्स. त्याच्यामुळे ह्यो सगळं आंब्याचा गोंधळ झालेलो आहे आणि त्याचोच फटको देवगड आणि रत्नागिरी आंब्याक आमच्या बसता. मग आता दादा तुमच्याकडे कोणकोणते आंबे आहेत आणि काय प्रकार आहेत? आता सध्या माझ्याकडे, म्हणजे अजून 3-4 दिवसापूर्वीपर्यंत माझ्याकडे केसर होतो. केसर संपलो हा.
केसर आता परत येतो हा मोठी साईज जम्बो साईज येऊची हा केसर. सध्या माझ्याकडे जी होती मध्ये 4 दिवसापूर्वीप्रमाणे केसरची मिडियम साईज होती ती. आता माझ्याकडे सध्या हापूस हा पायरी पण आता संप दिली हा. ही पायरी हा, ही मिडियम साईज हा. मध्यंतरी माझ्याकडे जम्बो साईज होती म्हणजे साधारण 300 ते 350 ग्रॅमच्या वरचा फळ होता. हापूस माझ्याकडे सगळ्या साईज मध्ये हा. ही 800 रुपये डझन वाली छोटी साईज हा, म्हणजे साधारण एक 150 ते 250 ग्रॅमच्या आसपास. यातला आंबो खराब निघत नाही ना, म्हणजे ह्या ही साईज size बेस्ट साईज. हा, ह्या साईज मध्ये शक्यतो आंबो तुमका अजिबात खराब निघत अजिबात नाही. खराब चविकव गोड आणि बाठो पण एकदम पातळ, त्याच्यामुळे ह्या साईज मध्ये आंबो खराब निघण्याची शक्यता अजिबात नसता. एकाच्या जागी 2 खावा. हो, एखाद्या चांगले जागी खावा. 2 खा 3 खा पण खराब निघण्याचे चान्सेस नाही, त्यामुळे गॅरंटीचा फळ असता या. त्याच्यानंतर ही साईज हा साधारण आपल्याकडे ही 1200 रुपये डझन हा. ही पण मीडियम साधारण 200 ग्रॅमच्या आसपासचा फळ हा. अच्छा. ही पण चांगली नॉर्मल साईज आहे, ह्याच्यामध्ये पण खराब निघण्याचे चान्सेस खूप कमी असतात. त्याच्यानंतर ही साईज आहे, ही पण मीडियम मध्ये देता. ही साधारण 250 ग्रॅमच्या आसपास. ही पण चांगली साईज असतात. म्हणजे तुमका कापून खाऊचो झालो किंवा रस काढूचो झालो तरी देवगडचं बाटो पातळ असल्यामुळे, साल पातळ असल्यामुळे आतमध्ये घर चांगलं निघता आणि रसाक सुद्धा ही साईज चांगली आहे. आणि आता अक्षय तिथी जवळ आहे. अक्षय तृतीया असतात त्याच्यामुळे आता रस काढूक लोकांका आंबो लागतात 100%. त्याच्यानंतर ही जी साईज आहे ही थोडी आपली मोठ्या साईज मध्ये मोडता. हे साधारण 250 ग्रॅमच्या आसपासचा फळ आहे. अच्छा. हा, तर ह्या साईज मध्ये पण कापूनही खाऊ चांगलो आणि रसासाठी तर एकदम उत्तम ही साईज. आणि सगळ्यात आता मोठी साईज माझ्याकडे म्हणशात तर साधारण ही साईज आहे. ही 250 ग्रॅमच्या वर म्हणजे 250 ते 300 ग्रॅमच्या आसपासचा फळा जम्बो साईज मध्ये मोडता. ही साईज जम्बो साईज मध्ये. ह्याच्याही पेक्षा एक मोठी साईज येतात पण मी ती शक्यतो मागवणं नाही का, कारण त्या साईज मध्ये ना एकदम जम्बो साईज मध्ये 4 डझनच्या साईज मध्ये बाठ्यात लासा आपण जा म्हणतो त्या निघण्याचं प्रमाण त्या साईज मध्ये खूप असतात. त्याच्यामुळे ती साईज, आणि मी स्वतः कस्टमरांना पण मी स्वतः सजेस्ट करते की बाबा ही साईज खूप कमी घ्या. पण आता माझे काय कस्टमर असे असत ना की तुम्ही म्हणाल त्यांना तीच साईज लागता, मोठी साईज त्यांना लागता. आणि त्याच्यामुळे त्यांना आम्ही शक्यतो ना त्यांना आमच्या परीने आम्ही चेक करूनच देतो आंबो. पण तरी सुद्धा एखाद दुसरं शेवटी तर शेवटी नैसर्गिक फळा. आता ह्याच्यामुळे आमका हैसून इकडे ना व्हायचं असा बॉट लावला की आंबो आमका कळता ह्यो खैचो खराब हा खैचो चांगलो हा. पंच सारखा पाऊस होता ना. आता ह्यो म्हणशात आंबो, ह्यो बघा ह्यो आंबो म्हणशात तर ह्यो आंबो ह्यो बघा ह्यो असून ह्यो बघा ह्यो नरम पडलेलो खाजू. ह्यो आंबो 100% तुम्हाला कापून दाखवतो. ह्यो 100% आंबो खराबच निघतलो. त्याच्यामुळे अति गरमीमुळे होता ना, अति उष्णतेमुळे आणि मोठ्या साईज मध्ये हे थोडं प्रॉब्लेम असतात. त्यामुळे जास्त ह्या जम्बो साईज मध्ये हे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे आम्ही कस्टमरांना आम्ही सांगूनच देतो आणि शक्यतो आम्ही आमच्यापर्यंत सगळं चेक करूनच देतो. पण तरी सुद्धा एखाद रो गेलो तर मग आम्ही शेवटी कस्टमरांना काय आम्ही रिप्लेस देतो. हो, चांगली गोष्ट. रिप्लेस देतो. कारण कसं आता सध्या एकदा आंब्याचे रेट एवढे ना गगनाक भिडलेले आहेत, त्यामुळे कस्टमर सुद्धा एवढे पैसे टाकून 2 आणि 2.5 आणि 3,000 रुपये देऊन आंबो घेतात. आमका बरोबर वाटणार नाही. कारण कस्टमरांना कसा जर पैसे जर तेवढे देतात तर आमचा प्रयत्न असो असता की फळ पण त्यांना आमच्या परीने आम्ही चांगलाच देऊ काय. एवढं मागात घेतला तर पोटाक तो लागू पोटाक लागू गयो, चवीक लागू गयो आणि कस्टमर परत आपल्याकडे येऊ गयो. त्याच्यामुळे आम्ही शक्यतो म्हणजे खराब म्हणजे चेक करूनच देतो. पण समजा एखाद दुसरं इलोच तर आम्ही रिप्लेसमेंटही रिप्लेसमेंट सुद्धा देतो. हो, माका एक कस्टमरांका किंवा माझे जे आपले जे व्ह्युअर असतात त्यांना माका एक आणखीन सांगूचं असतं की बाबा हापूस आंबो ह्यो परिपक्व पिकलेलो कसो ओळखायचो. तर मी तुमका सांगतो, हे बघा पहिली गोष्ट तर ह्यो जो देठ दिसता ना ह्यो आपल्या जो बागेत आंबो जेव्हा काढतात किंवा आंब्याची तोडणी करतात तेव्हा शक्यतो ह्यो देठ जो असता ना ह्यो देठ तोडूक आपण देणार नाही. आता ठीक आहे, आपल्याकडे जेव्हा माल तिकडेसून पेटीएत भरतात त्याच्यानंतर पेटीएतून तो ट्रान्सपोर्टेशन मार्फत आपल्यापर्यंत पोचता, मुंबईत म्हणा ठाण्यात म्हणा खय, त्याच्यामध्ये ते एखाद 2-4 देठ तुटतात, ती गोष्ट वेगळी. पण शक्यतो पेटीत भरेपर्यंत देठ आपण तोडूक देणार नाही. दुसरी गोष्ट त्याच्या मागचा काय पण हाच आहे ना की देठ तोडला तर डिंक तो डिंक डाग लागता. आणि दुसरी गोष्ट ह्यो जो देठ न तोडण्यामागचं कारण म्हणजे हे बघा हे जे दिसतात तुमका तुम्ही बघत असाल ह्यो उंच भाग दिसता, ह्यो इकडे उंच भाग दिसता आणि ह्यो जो देठ हा
तो खड्ड्यात खोल गेलेलो. त्याच्यामुळे काय होता हे का शोल्डर म्हणतात, आंब्याचे शोल्डर म्हणतात. हे शोल्डर वर इलो आणि ह्यो जो देठ हा तो देठ जर खोलात गेलो, खोलात जाता म्हणजे इथलो जो बाटो असता तो देठ ओढून घेता. म्हणजे ह्यो 100% आंबो झाडावर तयार झालो आणि परिपक्व झालो. आणि त्याच्यामुळे ह्यो मग नंतर केमिकल किंवा म्हणतात ते आजकालचे कल्टरा म्हणा किंवा पुडिये म्हणा किंवा पावडरी म्हणा, ह्या आंब्याक त्या मारूची गरज नाही. ह्यो नैसर्गिक झाडावर पिकलेलो आंबा, त्याच्यानंतर ते का आडीत घातलेलो. तुम्ही बघत असतात तर तुमका हे दिसतील बघा, दोन साइडिक दोन उंच बाजू दिसतात आणि ह्यो जो देठ हा ह्यो खड्ड्यात खाली गेलेलो, खड्डो खोलात गेलेलो. ओळखू शकतो हा ह्यो खरं आंबो म्हणजे नॅचरल पिकवलेलो आंबो, हापूस आंबो कसं ओळखायचं तर त्याची ही पद्धत आंबो. आता तुम्ही म्हणालात की आडीत घालून आम्ही पिकवतो, तर आडीत घालणं हा आता माका आणि तुमका माहिती आहे, पण एक सामान्य जे आपले मुंबईकर आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल आडीत घालणं म्हणजे काय? आडीत घालणं म्हणजे ह्यो असो प्रकार हा की आता आमच्याकडे जेव्हा बागेतनं आंबो उतरवलं जाता त्याच्यानंतर तो क्रेटमध्ये सगळं आंबो घालून आपल्या घराकडे आणलो जाता. तिकडे घराकडे आणल्यानंतर एक अशी रूम असता कोपऱ्यात म्हणा किंवा काय मांगरात म्हणा, पाठच्या बाजू घराच्या पाठच्या बाजू, ती रूम पूर्ण पॅक बंद असता. त्याका फक्त एक खिडकी असता व्हेंटिलेशन साठी, बाकी ती रूम पूर्ण पॅक असता. त्याच्यात काय करतात खाली एक आपले गवताचा पेंडो असता तो खाली अंतरून ठेवतात. त्याच्यावर सगळे आंबे असे एकावर एक थर असे रचले जातात. त्याच्यानंतर वरती परत गवत टाकला जाता आणि त्याच्यानंतर आपले जे गोंटे म्हणतो आपण, गोंडपाटा म्हणजे कांद्या बटाट्याचे जे गोंडपाटा असतात ती वरसून पूर्ण घालून तो आंबो जो आहे ना तो पूर्ण पॅक केला जाता आणि ती रूम पूर्ण बंद केली जाता. 3 दिवस म्हणा 4 दिवस म्हणा. आता आमच्याकडच्या लोकांकडे तिकडचे जे उतरवणारे असतात किंवा आंबे तोडणारे असतात किंवा जे ह्या आंब्याच्या ज्या धंद्यात असत जे वर्षानुवर्ष त्यांना एक अंदाज असता बाबा ह्यो आज उतरवलेली आज केलेली तोडणी ती साधारण त्याला 3 ते 4-5 दिवसांनी कलर फिरतलो आणि 6-7 दिवसांनी तो आंबो पिकतलो. तर त्याच्यामध्ये तशा आडीमध्ये तो तशा पद्धतीत तो घातलो जाता. आडीत घालून तो नंतर मग कलर फिरलो साधारण एक 40 ते 50% आंबो तयार झालो का त्याच्यानंतर मग तो पेटीत भरून तो आमच्याकडे मुंबईत पाठवलो जाता खाण्यात. बरोबर. आता हयसून जसं मार्केटमध्ये आंबे वगैरे मिळतात हे कागबाईटचा वापर केला जातो. हो 100% हो इत्रल केला जाता, स्प्रे केला जाता. त्याच्यानंतर आणखीन तो जास्त पिकवण्यासाठी पुडिये मारले जातात पेटीएनमध्ये. पुडिये मारून ते काय करतात ते सगळे जे क्रेट असतात असे आपले क्रेट असतात त्या क्रेटमध्ये आंबो भरून त्या क्रेटमध्ये ते क्रेट एकावर एक रचून त्याका पूर्ण चादरीन तो पूर्ण क्रेट ते कव्हर केले जातात आणि त्यांका म्हणजे गरम ठिकाणी जिकडे वाफ मिळत अशा पॅक ठिकाणी त्यांका त्या क्रेट सगळे ठेवले जातात. त्याच्यामुळे त्या उबीन की नाही त्या पुडियांच्या उष्णतेतून आणि त्या चादरच्या पॅक बंद उष्णतेमुळे तो आंबो सगळं पिकता. तो केमिकलने किंवा पुडियेने किंवा कल्टरने किंवा स्प्रेन जो पिकवलेला आंबा असता ना त्याच्यामुळे काय होता आंब्याचा जो नैसर्गिक जो गोडवा असता तो तुमचा निघून जाता. आणि जो आडीत घातलेला जो ओरिजिनल जो नॅचरली पिकवलेला आंबो असता तो आंबो तुम्ही खाऊन बघा आणि हे स्प्रे म्हणा कल्टर म्हणा किंवा पुडिये घालून जे पिकवलेले आंबो असतात त्या आंब्याचे गोडवो घेऊन बघा. दोघांमध्ये खूप फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. ह्यो आंबो एकदम गोड असतो कारण हे एकदम असा पिंक कलर आला. हो मस्त 100%. तुमका दाखवतोय कापून आता ह्याच्यामध्ये पण एखादं तुम्ही ह्या मीडियम आंबो असो कापून दाखव की कर्नाटकी आंबो आणि आपलं देवगड हापूस कलर तो ओळखायचो कसं. आता ह्याचं पण बघशात तर तुम्ही देठ बघा, देठ पूर्ण ह्याचं देठ तुटलेलो पण देठ आतमध्ये खोलात गेलेलो. आता ह्यो आंबो मी तुमका दाखवतोय कापून. हो बघा, हे बघा एकदम केसरी रंग, प्युअर केसरी रंग. ही ओळख ओळख आपल्या देवगड हापूस आंब्याची. आणि साल बघशात तर तुम्ही साल बघा, साल बघा किती पातळ. हे बघा किती पातळ साल. ही निसर्गाची देण आहे देवगडात ऍक्च्युली. ही जीआय टॅग भेटला. ही देवगड हापूसची ही खरी ओळख आहे. आतसून केसरी रंग, साल पातळ आणि खाताना धागे येतले. खाताना धागे येतले. बरोबर. दातात ते अडकतात. रेषा म्हणतात कोण धागे म्हणतात. ही देवगड हापूसची खरी ओळख. हीच रत्नागिरीची तुम्ही म्हणतात तर रत्नागिरीची हीच साल जाड येतली आणि जरासो जो केसरी रंग जो देवगडचो प्युअर केसरी आहे तो रत्नागिरीचो साधारण जरासो पिवळसर पट्ट्यात जाता, पिवळसर रंगाकडे जाता. आणि देवगडचो ह्यो आपलो प्युअर केसरी.
प्युअर केशरी. कर्नाटकाचं एकदम पिवळं धब्बा असतं. कर्नाटका, आंध्रा, केरळ पिवळं, साप पिवळं आणि चेंडू सारखं बॉल सारखं Ball आंबो सारखं दिसतो. असतं, गोल गोल. असतं. हा. आणि साल पण जाड एकदम. जाड एकदम आणि चव पण बेचव. चव म्हणजे पचपचीत लागतो. पचपचीत, काही उपयोग नाही. नाही असं देवगडचा आंबो तुमका खाऊनच तोंडात घातल्याच तुमका कळत. हा, आणि खरो देवगड ह्यो कसो पण तो पण तुमका सांगताय. हा तुम्ही आता आंबो खाल्लास, आता वाजले किती बघा, आता वाजलो 1:15. तुम्ही 1:15 वाजता आंबो जर खाल्लास जेवताना, धरून चला जेवणाची वेळ आपली 1:15 वाजता तुम्ही आंबो खाल्लास आणि 2:30 ते 2:45 वाजता तुमका जेव्हा ढेकर येतो लो, हा आणि तेव्हा जो आंब्याचा जो स्वाद येतात ढेकरातसून, हा तो खरो देवगड हापूस. बरोबर. तो खरो आणि देवगड. देवगडचा हापूस आंबो जर एक जरी खाल्ला ना तर खाल्ल्यासारखं वाटतं. अहो तुम्ही म्हणजे मनाला- दोनच जर भेशी खाल्लात हा. जेवताना, 2च भेशी मोजून, पूर्ण पण आंबो मी सांगणार नाही, 2च भेशी तुम्ही जर खाल्लात आणि 1 तासानं जो तुमका ढेकर येत ना, त्याचं संतुष्टता, समाधान, होतं. बरोबर. तो खरो आंबो. सुखा बरोबर. हे बघा दादा असे टेस्टला सुद्धा देतात आंबा. हे बघा मित्रांनो, ठाण्यामध्ये आहे ना बरेच दुकान आहे, पण या स्टॉलवरती या दुकानामध्ये नेहमीच गर्दी असते. कारण आचरेकर बंधू म्हणजे आपल्या प्रॉपर कोकणातले आहेत. आणि मी नेहमीच म्हणतो की कोकणातल्या लोकांकडनं आंबा घ्या. आंब्याचा सुगंध घेऊन पण बघतात सगळीजणं, कारण देवगड हापूस आंब्याला एक सुगंध असतो. हे बघा आंब्यांचं जे आहे ना वेटनुसार त्याचे price 350 असते. ग्राम. बघा 350 ग्रामचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला पॅकिंग करून मिळेल. आणि अशा लाकडीच्या खोक्यातून आंबे येतात गावाहून आणि अशा पद्धतीने पॅकिंग केली जाते. त्या डोळ्यात एकच सगळं पॅकिंग करून सॉर्ट करून आतमध्ये भरला जातो. तुमच्याकडे बिटकी सुद्धा असते का? हो हो बिटकी. आमच्याकडे बिटके आहेत, पायरी पण असते, रत्न आंबा असतो, म्हणजे पायरी हापूस मिक्सिंग येतं त्याला हा. रत्ना म्हणतात. अच्छा, तो एक आंबा असतो आणि नीलम आंबा असतो. नीलम आंबा हा. आणि केसर सुद्धा असतो. केसर असतो, जम्बो म्हणजे size आपला केसर. कोकणातला केसर, गुजरातचा नाही, 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 देवगड केसर. वा छान. आणि इतर काय उत्पादन आहे तुमच्याकडे? त्याच म्हणजे दरवर्षी आम्ही हे करतोच सगळं, म्हणजे आवळा सरबत, कैरी पण, हा, बरोबर. हापूसचा आमरस आहे. आमरस आहे, त्याच्यानंतर कोकम सरबत आहे, आगळ आहे आणि हापूस आंब्याचा जाम आहे. जाम आहे. छोटी पण येते, मोठी पण येते. बरोबर आहे. पण त्याचबरोबर यंदा आम्ही असं ठरवलं की जे आपल्या गावात जे सगळे म्हणजे वस्तू भेटतात, प्रोडक्ट्स भेटतात, ते यंदा आपण ठाणेकर मुंबईकरांसाठी वा. घेऊन आलोय. म्हणजे गावात म्हणजे जाऊन जे- ओझा हा, घेऊन म्हणजे यायची गावात गरज नाही. तेच सगळं तुम्हाला भेटून जाईल. बरोबर बरोबर. आता आपल्याकडे पहिली गोष्ट मिरच्या आहेत. हे ताकातल्या मिरच्या आहेत. बरोबर. हे बघा, छान. मीठ आणि ताकाचं हे करून त्यांनी मिरची बनवली आहे घरीच. छान. त्यानंतर उकडे तांदूळ आहेत. तांदूळ आहे. कोकणी माणसाचा हा. इम्युनिटी बूस्ट. पेज आपण जो बरोबर. आजारी पडलो की पहिली पेज. पेजेसाठी आहे. हे घावण पीठ आहे. गावण पीठ आहे. त्यासोबत आपण कुळीत पिठी ठेवली पुढे आहे. पेटी ठेवली आहे. शक्यतो कुठे भेटत नाही, पण आपल्याकडे इथे ठाण्यात भेटून जाईल कुळीत बरोबर. पिठी. त्याबरोबर गावठी पोहे आहेत. चहा बरोबर खाऊ शकता तुम्ही. चहा लाल पोहे. गुळ पोहे पण करू बरोबर. शकतात. छान. त्यानंतर इथे थालीपीठ भाजणी आहे, मालवणी. मिक्स भाकरीचं पीठ आहे, म्हणजे त्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी आणि नाचणी मिक्स आहे. त्यानंतर सांडगी मिरची आहेत. अरे वा. या मिरच्या असतात त्या भरलेल्या येतात. हो. वा. आणि हे साबुदाण्याचे आहेत. यात पण फ्लेवर आहे का? हा. छान. त्याशिवाय काजूची व्हरायटी हा, आहे. काजू तुकडा आहे, साल काजू आहेत आणि बिना सालवाले आहेत. आता कोकणातल्या काजूचं एक वैशिष्ट्य सांगा. आता नॉर्मल पण मार्केटमध्ये काजू भेटतात, पण आपल्याकडे प्युअर आपल्याच कोकणात म्हणजे वेंगुर्ला, बांदा या साईडच्या काजूंनीच आपण म्हणजे हा घर आपल्याकडे आहे. बरोबर. तर आपल्याकडे प्युअर वेंगुर्ला, सावंतवाडी आणि बांदा या ठिकाणाचा काजू आणून आम्ही तुम्हाला देतो. आणि मुळात हा जो सालवाला काजू आहे किंवा जो सोललेला पण काजू आहे आपल्याकडे, हा प्युअर ड्रम रोस्टेड काजू आहे. अच्छा. हा ड्रम रोस्टेड काजू आहे. बरोबर. ड्रम रोस्टेड असल्यामुळे काय होतं, जेव्हा बी पासून जेव्हा काजू वेगळा केला जातो तेव्हा त्याचा जो डिंक असतो किंवा त्याचा जो हे असतो, चीक असतो, तो घराला लागत नाही. आणि ड्रम रोस्टेडचा हाच फरक असतो की जेव्हा आपण काजू खातो, ड्रम रोस्टेड नसेल, कटरचा असेल ना, कटरचा असेल तर तो काय होतो की तो काजू खाल्ल्यानंतर आपल्या गळ्याला खेचल्यासारखं डिंक गळ्याला खेपतो. हा ड्रम रोस्टेड आणि कटरच्या यातला फरक आहे. आणि या कोकणातल्या काजूचं कसं चव जी आहे ना, त्याशिवाय ती तोंडामध्ये वेंगाळत राहते.
आणि तो जो आपला इम्पोर्ट केलेला काजू असतो ना ती पिठासारखी वाटते ती बरोबर. त्याशिवाय आपल्याकडे काजू चॉकलेट काजूची चॉकलेट सुद्धा आहे. पण वा. ते आपल्याला कुडाळ म्हणजे कोकणातच भेटू शकतात बरोबर चॉकलेट, बरोबर. शक्यतो ही इथे इथे नाही कुठेच भेटत. आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यासाठी आपण काजूची चॉकलेट ठेवली आहे. ती त्रिफळ म्हणून त्रिफळ आहे. ठेवली. हे आपण मच्छीमध्ये बरोबर, वगैरे मच्छीमध्ये use लागतंच. करतो. मुंबईत भेटत नाही किंवा ठाण्यातही भेटत नाही, ते आपल्या गावाकडूनच आणतो आम्ही. सीडलेस आहे का हे? चिंचोका आहे. सीडलेस आहेत ना त्या? हा चिंचोका आहे. जे आपण चिंचामध्ये काढले जातात ते चिंचोका ठेवले. त्याशिवाय आपण कोकम कोकम बटर बटर मुठ्या मुठलं हा, ते आपण ठेवलं. ते इथे नाही कुठे भेटत, पण बरोबर. आपण लोक म्हणजे ठाणेकरांसाठी ठेवलं. त्याशिवाय आंबा पोळी ठेवली आहे. फणस पोळी पण होती पण संपली आहे. संपली. त्याशिवाय हे हा. बुंदी लाडू. बुंदी लाडू, कडक बुंदी लाडू, खडके लाडू. हा खडके लाडू ना भजनात पहिले जास्त दिले जायचे. ते पण आपण ठेवले. त्याशिवाय आपल्याकडे शेंगदाणा लाडू, शेव लाडू, ते सर्व गुळाचं असतं. ते वा, सगळं छान. होतं. ते आता संपलंय. मालवणी खाजा आहे. छान. आणि हे आपले घरगुती म्हणजे हाताने बनवलेले बरोबर. साबुदाणा पापड आहे. साबुदाणा पापड उपासासाठी. त्याशिवाय आपल्या कोकणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे नारळ. त्या नारळात सुक्या नारळापासून आपण एक चटणी बनवलेली आहे. मालवणी खोबरा मालवणी लसूण खोबरा चटणी. हा चटणी आहे. त्याशिवाय आपण ही गुळवेल आहे. अच्छा, त्याचे काय फायदे असतात ताई? ह्याचे म्हणजे आपलं आता बघा मागे कोरोना होऊन गेला त्यावेळी गुळवेलची गरज लोकांना जास्त भासलेली तेव्हा हे आहे. नाव आलेलं. त्यासाठी आपण हे ठेवलेलं आहे. आणि ही अख्खी कांडी आहे आणि त्याची पावडर केलेली ती कशी आहे. खायची? ही ह्याचा काढा करून खातात, अच्छा, पितात. हो छान. म्हणजे एक इम्युनिटी वाढवण्यासाठी. त्याशिवाय आपल्याकडे कडू किरायत पण असतं. बरोबर. सध्या ते आम्ही म्हणजे आता इथे लावलं नाही. आणि छान. आणि आपल्याकडे सर्वात महत्वाचे म्हणजे ओले काजू. ओले काजू पण आहेत. हा बरोबर. ते मुंबईमध्ये तुम्हाला कुठेच मिळणार नाही. हो, ओले काजू हे आहे. आपल्याकडे ओले काजू येतात. 350 पाव आहेत सध्या. अच्छा, हो. 350 रुपये पाव. आणि मोठा गब आहे एकदम. हा बघा ओले ओला काजू काजू आहे. कसे आहे आता? ओले काजूचं काय भाव आहे? 350 पाव आहे. 350 आपल्याकडे बी पण आहे काजूची, पण ती संपलेली आहे. हा. छान. बी पण होती, हा. पण ती पण आपण म्हणजे वा. हे करून देतो. आणि तुमच्याकडे अजून काय काय फणस पण असतील मग? फणस होते, नीलफणस असतात. हा, म्हणजे कोकणातले सगळेच प्रोडक्ट सगळं आम्ही ठेवतो. वा. आणि आपले कोकणातले जे सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे बघा, तुम्ही थंड वगैरे कोल्ड्रिंक वगैरे पिण्यापेक्षा हे सर्वात बेस्ट आहे. लिंबू सरबत पण चांगलं आहे. बरोबर. म्हणजे पाणी घालून छान वाटतं. आपल्या कोकणातलंच आहे. पाहुणे वगैरे आले तर देऊ शकता तुम्ही देऊ पटकन. शकतो. असं कोकम सरबत आहे. हो, आगळ आहे, सर्व काय आहे. आगळ सुद्धा आणलंय बघा. मच्छीमध्ये लागतच आपल्याला, माशांमध्ये. तर सर्व काय त्याशिवाय आपलं आपल्याकडे कोकणातलं. ह्याचं वड्याचं पण पीठ असतं. वड्याचं पीठ पण असतं, मालवणी वडे वगैरे. तर कोकणातलं जर तुम्हाला काहीही उत्पादन हवं असेल तर या ताईंकडे तुम्ही या आणि यांना कॉन्टॅक्ट करा आणि डोळे बंद करून घेऊ शकता. हो हो. म्हणजे आपण एक आणि विश्वास आपले आपल्या- सगळे घरगुतीच आहे. घरातच बनवलेले सगळे प्रोडक्ट्स आहेत. बरोबर. तर शेवटी आमच्या कस्टमरला तुम्ही काय सांगाल इकडे येण्यासाठी? तुम्ही या, आवर्जून एकदा तरी विजिट करा आमच्या स्टॉलला. आणि आमच्या ज्या ह्या सगळ्या वस्तू आहेत किंवा आमचे आंबे आहेत ते एकदा म्हणजे टेस्ट करून बघा. चव घ्या. तुम्हाला जर जमत नसेल तर एक अर्धा डझन घेऊन बघा. हे आपल्या व्ह्युअर्सना किंवा आपले जे ठाण्यातले म्हणा किंवा मुंबईतले म्हणा कोकणी माणसं असतील तर आपली महाराष्ट्रीयन माणसं असतील त्यांना सगळ्यांना एकच विनंती करीन. ठाण्यामध्ये नौपाडा, घंटाळी नाका, विष्णुनगर इकडे आमचं स्टॉल हा. तुम्ही सगळी प्रोडक्ट आमचे सगळे बघला. आंब्याचे सगळे तुमका मी सगळे व्हरायटी दाखवलंय, माहिती दिलंय. तर तुमका म्हणजे सगळ्या व्ह्युअर्सना आणि सगळ्या कस्टमर्सला माझी एकच विनंती आहे कळकळीची की ओरिजिनल देवगड नॅचरली पूर्णपणे आडीमध्ये पिकवलेलो जर तुमका आंबो खावचो असतात किंवा आमची कोकणातली कुठचीही प्रोडक्ट्स घेऊची असतील किंवा ट्राय करूची असतील तर नक्की आमच्या स्टॉलला एकदा व्हिजिट करा. मी परत एकदा सांगतोय, ठाणे वेस्ट, नौपाडा, घंटाळी, विष्णुनगर, घंटाळी नाका
आणि ठाणे स्टेशन पासून एक ठाणे स्टेशन पासून हार्डली 4 ते 5 मिनिटं वॉकेबल Walkable डिस्टन्स distance आहे. एकदम 4 ते 5 मिनिटं घड्याळ लावून 4 ते 5 मिनिटात तुम्ही ठाणा स्टेशनला पोहोचू शकता. ठाणा वेस्ट. आणि दादा एखादा तुझा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो जर कोणाला घर बसल्या मागवायचे असेल? 100% Online सुविधा सुद्धा आहे. आमची तशी 100% आमची अशी सुविधा असा ठाण्यामध्ये तुमका आमचे आंबे 1 डझन म्हणा, 2 डझन म्हणा, 4 डझन म्हणा, 5 डझन म्हणा, आणि आमचे खयचे प्रोडक्ट्स घर बसल्या होय असतील तर आम्ही तशी सुविधा देतो. आम्ही घरपोच मोफत आम्ही आमचे प्रोडक्ट्स किंवा आमचे आंबे पोचवतो. आणि आउट ऑफ ठाणे जर आमका पोचवचे असतील म्हणजे मुंबईत म्हणा, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर ह्या साईडीक पाठवचे असत तर आम्ही पोर्टरद्वारे आम्ही ते पाठवतो. आणि पोर्टरचे जे काय चार्जेस असतात ते मग समोरच्या कस्टमरला द्यायचे लागतात. बाकी ठाण्यात ऑल ओव्हर ठाण्यामध्ये खय असली तरी आमची फ्री डिलिव्हरी आहे. सिद्धेश किरण आचरेकर आणि माझा मोबाईल नंबर असा 8879198767. आणि आपल्या व्ह्युअर्सला माझी परत एकदा कळकळीची विनंती असा की तुम्ही इकडे तिकडे कोणाकडे आंबे घेण्यापेक्षा किंवा आपले कोकणी प्रोडक्ट घेण्यापेक्षा एकदा माका किंवा माझ्या मिसेसला म्हणा आमच्या स्टॉलला तुम्ही आमका एक संधी द्या. तुम्ही आमच्याकडे या. मी जशी मगाशी तुमका माहिती सांगितल्याप्रमाणे APMC मार्केटला म्हणा किंवा वाशी मार्केटला म्हणा जो आंबो येता लोकांका कळता इतको आंबो इलो तितको आंबो इलो इतके पेटी येयलेत रेट घसारलो ह्या झालो. पण तुम्ही त्या अफवांवर जाऊ नका. तुम्ही आमका एक संधी द्या. मी तुमका असं नाही सांगणार तुम्ही माझ्याकडनं 1 डझन घ्या, 2 डझन घ्या, 5 डझन घ्या. मी असं तुमका मुळीच सांगणार नाही. तुम्ही माझ्याकडसून अर्धा डझन घ्या, 3 आंबे घ्या, एकच आंबो घ्या. माझ्याकडे असत कस्टमर असे असं नाही की 3 आंबेच घेऊन जातात. रोज 3 आंबे नेणारे कस्टमर पण आहेत किंवा एक दिवसाआड 3 आंबे नेणारे कस्टमर असतात, 2 आंबे नेणारे कस्टमर असतात. आता समजा ज्याच्या नवरा बायकोच राहतात त्यांना डायबिटीस असा किंवा शुगर असा ते काय करताले ते एवढे एकदम नेणत नाही. ते 2-2 आंबे एक दिवसाआड 2-2 आंबे एक दिवसाआड असे नेतात. त्याच्यामुळे मी तुमका मुळीच असं सांगूच नाही की तुम्ही माझ्याकडसून भरपूर क्वांटिटीमध्ये न्या. तुम्ही 2च न्या, 3च न्या किंवा अर्धा डझन घ्या. खाऊन बघा, प्रॉपर देवगडची टेस्ट बघा आणि आमका एक संधी द्या. आम्ही तुमका ओरिजिनल तुमच्यापर्यंत पोचवची आमका एक संधी द्या. मग दादा आता देवगड सगळेजण बोलतात, देवगडमध्ये खैसून आंबो येता ह्यो आपल्या गावात? आमचो जो आंबो हा देवगडात प्रॉपर आपले 4 बागा असतात देवगडामध्ये. देवगडमध्ये तुम्ही म्हणशाल तर पहिला किंजवडे, दुसरा जामसांडे, तिसरा वाडा पडेल आणि चौथा मिठबाव. या 4 गावांमध्ये 4 ठिकाणी आपले बागे आहेत. टोटल आपले 600 कलमांचे टोटल 4 बागांची मिळून म्हणजे 600 कलमा असत. त्या 4 बागेतसून मिळून आपलो आंबो येता. ज्या बागेतसून जिकडेसून तोडणी होय, जशी तोडणी होय त्याप्रमाणे जसो आंबो पहिलो पिकात तसो आंबो येत जाता. यासाठी विचारलंय कारण बरेच जण देवगड सगळेच देवगड सांगतात. डोक्यावर कपाळावरसून घेऊन जाणारे पेटी येते भैया, UP बिहारचे भैया पण सांगतात. अरे त्याका विचारतलो आम्ही, अरे भैया किधर का आम है तो देवगड में का तर काय माहित काय नाही, तोंड बंद होता. देवगड में का मालूम नाही. तर दादा आता तुम्ही इथनं आंबे घेतले, कसे वाटले तुम्हाला? मी आचरेकर सरांकडून जवळपास 4 ते 5 वर्ष रेग्युलर आंबे घेतो. अच्छा. मी आधी बऱ्याच ठिकाणी आंबे घ्यायचो, पण त्यांचं जेव्हा मला ही आंब्याची टेस्ट खूप आवडली आणि आंबे खराब पण निघत नाही ना आंबे? शक्यतो आंबे सर्व व्यवस्थितच निघतात. आणि ताईंचं अजून एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का, ते न बोलता 12-13 आंबे देतात. अच्छा, एक आंबा एक्स्ट्रा टाकतात. हीच आहे कोकणी माणसाची खासियत. त्याच्यामुळे मी नेहमी त्यांच्याकडे आंबे घेतो. आणि बाकीच्या लोकांना पण सजेस्ट करतो की आचरेकर बंधूंकडून तुम्ही नक्कीच आंबे घ्या. प्रॉपर कोकणातले आणि अस्सल देवगड हापूस आंबे. आणि शेवटी आमच्या व्ह्युअर्सला काय सांगाल इकडे येण्यासाठी? आंब्याची चव खूप चांगली आहे आणि वाजवी दरात ते देतात. तर नक्कीच एकदा आचरेकर बंधूंच्या शॉपला भेट द्या. छान, खूप खूप धन्यवाद दादा. तर अजून एक दादा आपल्याला भेटलेले आहेत जे आंब्यांचे खवय्ये आहेत आणि आंबे घेण्यासाठी आले होते. तर दादा आपलं गाव कोणतं? नमस्कार, माझं नाव प्रशांत तुकाराम बने. अच्छा. आम्ही देवळ ह्याचे आहेत, आपले आचऱ्याचे आहेत. आचऱ्याचे? अरे वा. मग काय सांगाल आपल्या आचरे बंधूंच्या स्टॉलबद्दल, दुकानाबद्दल? हो, मी नाव पाहिल्याबरोबर म्हणजे खूप एक्सायटेड झालो आणि लगेच आलो घ्यायला आंबे. आपल्या माणसांकडनं घेतलं तर खूप बरं होतं. या भैया लोकांकडनं घेऊन काय उपयोग नाही, कारण की ते लोक डुप्लिकेट माल देतात आणि सांगतात की आपल्या देवगडचे वगैरे आहेत म्हणून, आणि ऍक्च्युली असतात ते कर्नाटकचे वगैरे. अच्छा. त्याच्यात काय मजा नाही आणि त्याच्यामध्ये केमिकल मारलेला असतो आणि आपला नॅचरल आंबा असतो, म्हणून मी हे घेतलंय आंबे यांच्याकडून. अरे वा वा. मग तुम्ही शेवटी आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? हात जोडून विनंती करतो की आपल्या माणसांकडनंच तुम्ही घ्या.
बाकी इतर ठिकाणी नका जाऊ. आपल्या मराठी माणसांना पुढे करा तुम्ही. बरोबर, आपल्या माणसांना पुढे आपल्या घेऊन माणसांना चला. पुढे येऊ द्या आणि त्यांच्या मेहनतीला तुम्ही यश द्या. बस माझं एवढंच म्हणणं आहे. वा, छान. थँक्यू सो मच सर. दादा, मी ऐकलं तुझ्याकडे दादा सेलिब्रिटी सुद्धा येतात. हो, आपल्याकडे आमच्याकडे आता तुम्ही म्हणाल तर मराठी सिनेसृष्टीतले मंगेश देसाई दिग्दर्शक, आपले मोठे दिग्दर्शक असतात मंगेश देसाई. तसेच सुचित्रा बांदेकर म्हणा. सुचित्रा बांदेकर सुद्धा आमचं नाव बघून, आचरेकर बंधू या नाव बघूनच माझ्याकडे आंबे नेव केली. त्याच्यानंतर सुलभा आर्य, आपल्या सिनेमासृष्टीतली खूप जाणती अशी कलाकार असतात ती. असे बरेचसे कलाकार आपल्याकडे, म्हणजे ज्यांका आमच्या आंब्याची खरी ओळख आणि खरी देवगड हापूस आंब्याची चव ज्यांका आवडता ते आमच्याकडसून आंबे घेऊन येतात आमच्याकडे. आपल्या प्रेक्षकांका हीच विनंती करतोय की तुमका पण खरोखर अशा जर ओरिजिनल अस्सल नैसर्गिकरित्या आडीत घातलेल्या आंब्याची चव घेऊची असात तर लवकरात लवकर या आमच्या स्टॉलला, आमच्या दुकानात एक भेट द्या आणि लवकरात लवकर आमच्या आंब्याची चव तुम्ही चाखून बघा. बरोबर. हा हापूस आंबा जो आहे, देवगडचा अस्सल हापूस आंबा जो आहे, तो फक्त एक फळ नाही आहे, हे कोकणचं वैभव आहे. हो, तर नक्कीच आपल्या कोकणातल्या लोकांकडनंच विकत घ्या. तर तुर्तास मित्रांनो, आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयासह. तोपर्यंत मित्रांनो, आपल्या सर्वांची रजा घेतो. त्या अगोदर सर्वांना एक नम्रपणे विनंती करतो, आपल्या माणसांकडनं विकत घ्या, आपल्या कोकणी माणसांकडनं विकत घ्या. बाहेर उत्तर भारतीयांकडनं घेऊ नका, कारण तो आंबा जो असतो तो कर्नाटकी हापूस आंबा आहे. त्यामुळे आपल्या लोकांकडनं घ्या आणि अस्सल देवगड हापूस आंब्याचा आस्वाद घ्या. चला मित्रांनो, पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन आणि जय कोकण.